हे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्टचा इशाराही देण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि त्या संबंधित यंत्रणा देखील सतर्क झाल्या। या संदर्भात राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राकेश, रत्नागिरीत देखील मुसळधार असा पाऊस होतोय, प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे, सध्याची माहिती। वर्षा गेले 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे। आज सकाळपासून पावसाची संततधार रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सर्वच तालुक्यांमध्ये गेले 2 दिवस दमदार पाऊस पडत होता। आजही पावसाची संततधार सकाळपासून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासन देखील त्यामुळे अलर्ट मोडवर आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर वर्ष आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये जवळपास या पावसामुळे 2.5 कोटींची हानी देखील झालेली आहे। तर दुसरीकडे आपण जर वर्ष विचार केला तर या दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झालेला आहे। धरणांमध्ये जवळपास 80% पाणीसाठा आता सध्या शिल्लक आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 65 धरणांमध्ये जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील या 65 धरणांपैकी 32 धरणं ही 100% भरलेली आहेत। तर 7 धरणांमध्ये 75 ते 99% एवढा पाणीसाठा आहे। तर 16 धरणांमध्ये 50 ते 75% एवढा पाणीसाठा झालेला आहे। तर 13 धरणांमध्ये जवळपास 50% पर्यंत पाणीसाठा हा झालेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात हा पाऊस असाच दमदार पडत राहिला, धरणं जी आहेत ती सर्व 100% भरतील असा विश्वास देखील प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। पण दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या ज्या आहेत त्या दुथड्या भरून वाहत आहेत। त्यामुळे पाऊस जर असाच सुरू राहिला तर नद्या इशारा पातळी देखील ओलांडू शकतात। त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। वर्षा, निश्चितच राकेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।